श्री ज्ञानदेव पंढरीनाथ। बोला पंढरीनाथ महाराज की। जागे सगळे। पंडिती काव्य नारदीय कीर्तनाची एक खासियत आहे। संत काव्य, पंत काव्य आणि तंत काव्य महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये काव्याचे प्रकार आहेत। संत काव्य म्हणजे काय? संतांचे आमच्या सगळे अभंग। पंत काव्य म्हणजे पंडिती काव्य की ज्याचा अर्थ हा डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा, खूप मोठा श्लोक, अर्थ अगदी सुलभ साधा असतो, पण त्यासाठी पांडित्यपणाला लावलेला असतो। म्हणून मोरोपंत, वामन पंडित असे जे पंडित कवी होऊन गेले, अमृत कवी, अमृतराय, या सगळ्यांचे काव्य हे पंडिती काव्य। पुढचा प्रकार आहे तंत काव्य, तंत साहित्य। मग म्हणाले त्याच्यामध्ये लावण्या, पोवाडे, शाहिरी वाङ्मय असं सगळं तंत साहित्यामध्ये। कीर्तनामध्ये यावं ही नारदीय कीर्तनाची खासियत आहे। पंडिती काव्यामध्ये असं म्हटलं जातं, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा। 3 वाक्य म्हणाले, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा। तुम्ही म्हणाल काय तेच बोलताय, दुसरं काय नवीन काय? 3 वेळा एकच वाक्य सांगितलं, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा। म्हणजे काय? जागा हा शब्द कॉमन आहे, वाक्य सारखंच आहे, फरक काय आहे? पंडिती काव्य कशाला म्हणायचं बघा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा। कीर्तनाला जा आणि तिथे गेल्यावर काय करा? गा, गायन करा। म्हणजे आमची टाळी लागते ब्रह्मानंदी, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद, हा आनंदाचा गदारोळ आहे। आम्ही म्हणतो टाळ्या वाजवा, आमची मस्त छान ब्रह्मानंदी टाळी लागते 2 तास, काही त्रास नाही, छान डुलक्या लागतात कीर्तनामध्ये। पण म्हणाले कीर्तनामध्ये जाऊन काय करा? जा आणि तिथे गेल्यानंतर गा, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे। भगवंताच्या कीर्तीचं गायन तिथे जाऊन करायचंय, नामस्मरण करायचंय, भजन करायचं, टाळी वाजवायची, उत्तम। आणि कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, म्हणाले जा आणि जागा धरून बसा। परत पंचायत नको। काही लोकांचा स्वभाव असतो उशिरा कीर्तनाला यायचं, आता बरं आहे सगळं सुटसुटीत आहे, पण कीर्तनाला यायचं आणि जागा करत करत सगळ्यांना डिस्टर्ब करत समोर येऊन बसायचं। म्हणाले तसं चालणार नाही। 3री ओळ, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जागेपणी कीर्तन श्रवण करा। आणि बऱ्याचदा तुकोबारायांचा अभंग आहे मंडळी, कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो। नंतर म्हणू नका, आधी नाही का सांगायचं, आधीच कीर्तनाला उशीर झालाय। त्याच्या पुढची ओळ अशी आहे की त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय तो जरी जागा असला तरी बेडकाचा जन्म आहे, महाराजांचं प्रमाण आहे। त्यामुळे सगळे जागे आहेत असं गृहीत धरून मी कीर्तन करणार आहे। फार लांबड अजिबात लावणार नाही, सगळ्यांना आटोपशीर वाटेल असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करते। साधा सोपा तुकोबारायांचा अभंग आहे। कोण तुकोबाराय? सगळ्या संतांमध्ये जे मुकुटमणी ठरले, संत शिरोमणी ठरले। मुकुटमणी, मुकुट नाही बरं, त्या मुकुटातला मणी म्हणून मोरोपंतांनी त्यांचा उल्लेख केला। मोरोपंत पराडकर नावाचे एक कवी होऊन गेले, बारामतीचे। बारामतीची बरीच माणसं लोकांना लगेच आठवतात, पण मोरोपंत पराडकर असं पंडिती काव्यामध्ये ज्यांचं महत्वाचं स्थान आहे। आर्या नावाचे एक वृत्त कीर्तनी साहित्याला दिले। ते म्हणाले, मुकुटमणी संतांचा याला आर्या म्हणायचं। मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी। शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जडवई नेले जडवई विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी। रामा मध्ये संगीतातले 4-5 राग एकत्र आहेत आणि हे 4ही राग जर इकडून नीट नाही वाजले तर कीर्तन करायला येतो तो 5वा राग, तो सगळ्यांना माहिती असतो, तो सगळ्यांना माहिती असतो।
मुकुटमणी संतांचा, सगळ्या संतांमध्ये मुकुटमणी आणि भागवत धर्माचे कळस ठरलेले तुकोबा आहे. काय म्हणाले, प्रपंचातली अवस्था काय होती, प्रपंचाला बाजूला टाकलं, परमार्थ करण्यासाठी दिवस रात्र घराबाहेर पडायचे आणि या सगळ्याचं श्रेय दिलं भगवान पांडुरंगाला. म्हणाले, पांडुरंगा बरं झालं, बरे झाले देवा निघाले ती वाळे. बरं झालं म्हणाले, बरे झाले देवा निघाले ती वाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाई लंगर कशा. बरं झालं अवधी म्हणाले अशी का, येडा तुक्या म्हणून गावभर सांगत राहते. अरे काळ्या काळतोंड्या मेल्या मुडद्या तुझ्या भाई माझ्या नवऱ्याने संसाराची वाट लावली म्हणून पांडुरंगाला शिव्यांची लाखोली वाहते. या अवली सारखी पत्नी मिळाली, बरं झालं, बरे झाले देवा बाई लंगर कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. तुकोबरायांनी प्रपंचाला बाजूला टाकावं आणि परमार्थ करण्यासाठी बाहेर पडावं. याचं कारण संसार कसा आहे हे कळालं होतं अनेक संतांना. प्रापंचिक संत सुद्धा उत्तम प्रपंच करून सुद्धा संसाराची यथार्थता कशामध्ये, नक्की सुख कशामध्ये ते गवसलं होतं. त्याचं उत्तर कळालं होतं. आम्हाला सगळ्यांना संप्रदायातली सगळ्यांच्या तोंडपाठ आणि प्रसिद्ध असलेली चाल माहितीये. कुठली, संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही गोठे. सगळ्यांना माहितीये संसार दुःखमूळ आहे, संसार दुःखमय आहे. सगळ्यांना माहितीये प्रमाण पाठ आहे, पण सोडवत कुठं, सोडवतोय कुठं, सोडवत नाही म्हणाले, संसार सोडवत नाही. आणि मग प्रपंचामध्ये आम्ही आलो की जन्माला आल्याबरोबर जिच्याशी नाळ जोडली गेली पहिली ती आपली माता. तो बंध मायेचा पहिला निर्माण होतो आणि तिथून पुढे माता इथून प्रवास सुरू झाल्याबरोबर सगळे नातेवाईक आप्तेष्ट गणगोत सगळा